ईडीएन बातमीपत्रात मी अक्षय सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शहरात ज्या ठिकाणी नशेंचे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी स्मार्ट शाळा, उद्यान, कार्यालय थाटली जाणार, मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचे प्रतिपादन। सरकार मराठ्यांना वेगळे सांगत आहेत आणि ओबीसींना वेगळे सांगत आहेत। समाजांमध्ये दुरी सरकार निर्माण करत असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप। आता बघूया सविस्तर बातम्या। शहर नशामुक्तीकडे एक पाऊल पुढे टाकत असून शहरात ज्या ठिकाणी नशेचे अड्डे बनले आहेत ते उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी स्मार्ट शाळा, उद्यान, कार्यालय थाटली जाणार असल्याचं प्रतिपादन मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी पोलीस उपायुक्त झोन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केलंय। औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्त परिमंडळ 1च्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला। खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं। यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य भागवत कराड, शहराचे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, उपायुक्त रवींद्र जोगदंड व स्मार्ट सिटीचे प्रकल्प स्मार्ट एज्युकेशन प्रकल्पाचे समन्वयक गणेश दांडगे, प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, प्रकल्प व्यवस्थापक किरण आडे, मीडिया विश्लेषक अर्पिता शरद यांची प्रमुख उपस्थिती होती। तर सदर कार्यालयात उद्घाटन समारंभात आणि इमारतीबाबत पोलीस आयुक्त संदीप पाटील, उपायुक्त नितीन बगाटे यांनी माहिती दिली। मागील काही दिवसांमध्ये नागेशवाडी येथील जुन्या मनपा शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीत असामाजिक गतिविधी होत असताना आढळून आल्या होत्या। स्मार्ट सिटीतर्फे शहरासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून या इमारतीला नवीन अत्याधुनिक पोलीस उपायुक्तालय झोन 1चा या कार्यालयामध्ये परावर्तित करण्यात आला आहे। त्यामुळे शहरात पोलिसांबाबत जनसामान्यांचा दृष्टिकोन बदलेल व कायदा व सुव्यवस्था ठेवण्यात मदत होईल असं म्हटलं जात आहे। यावेळी प्रशासक जी श्रीकांत यांनी सदर इमारतीबाबत बोलताना नशा करण्याचे ठिकाण बदलेली इमारत परिवर्तनवादी ठरल्याचं त्यांनी सांगितलं। हा छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी येथे प्रत्येक शहराच्या नागरिकांना सेवा देत असताना विशेष करून पोलीस आणि पोलीस ऑफिसर्ससुद्धा स्मार्ट राहिलं पाहिजे आणि जागेला नागरिक एखाद्या कार्यालयामध्ये आल्यावर ते विश्वासाचा, आपुलकीचा आपला असं वाटलं पाहिजे। आणि ज्यावेळेला DCP झोन 1चं कार्यालय आम्ही शोध घेत असताना त्याचा जागा नव्हती आणि जे काही जागा या ठिकाणी बघतायत त्या ठिकाणी दारूचं, नशेचं आणि टवाळखोर पोरांचं अड्डा या ठिकाणी होते। आणि या भागाचे माझी नगरसेविका मॅडम ताईंनी मला एक दिवस इकडे बोलवलं होतं शाळेचं त्या ठिकाणी CBSE करण्याचं। आणि खाली शाळा होती, परंतु शाळा किती चांगलं केलं असतं तर परत त्या ठिकाणी एकतरी जागा अपुरा राहिले असतं आणि परत ते टवाळखोर पोरं आणि नशेचं आणि दारूच्या अड्डा बनलेल्या या ठिकाणी कुठलं तरी एक असे ऑफिस त्या ठिकाणी घेऊन यावं, ते कायमस्वरूपी या भागाचं रोपडा बदलून टाकेल। आणि आमच्या डोक्यात हा होता की DCP झोन 1च्या त्याच वेळा कार्यालयाच्या शोधामध्ये होते आणि त्यावेळेला आम्ही आलो आणि इथं सर्व दुरुस्ती करून घेऊन आज वर्षातलं लांब दिवस असलेलं, लॉंगेस्ट डे असलेलं जून 21 तारखे रोजी आज एक शुभदिनी प्रसंगी, पौर्णिमेच्या प्रसंगी आज उद्घाटन होत आहे। त्याचा मला खूप आनंद आहे। आणि हा कार्यालयमधून ज्या लोक काम करणार आहे त्याला एक हिंमतीचा आणि विश्वासू वाटलं पाहिजे। या भागाचा ज्यावेळेला एखादा भागामध्ये पोलीस येतात, ते पोलीस असल्या तर आपोआप त्या ठिकाणी गुन्ह्याच्या प्रवृत्तीचा मानसिकता दूर होतात आणि या कार्यालय या भागाच्या लोकांच्या विश्वासाच्या कार्यालय असेल अशी मला खात्री आहे।
दुसरं ज्या ठिकाणी नशेच्या अड्डेचा जिथं असेल त्या ठिकाणी सर्व आम्ही स्मार्ट करू. आता किराडपुराचे नंबर 1 स्कूल त्या ठिकाणी दारूची नशेची अड्डा होती. कारण छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आणि स्मार्ट सिटी महानगरपालिका आम्ही हा नशामुक्त शहर करण्याचा एक पाऊल ज्या ठिकाणी नशेची दारूची अड्डे आहे त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी चांगलं सरकारी कार्यालय, शाळा, लायब्ररी, प्लॅनेटोरियम, गार्डन, प्लेग्राऊंड असे करायचे आहे. आता आपण बघणार हमखास मैदानाच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नावांनी त्या ठिकाणी एक मनोरंजन पार्क होते, परंतु अलीकडे त्या ठिकाणी नशेची दारूची अड्डे झाली होती आणि आज मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा प्लॅनेटोरियम, मोठं चांगल्या पद्धतीचं प्लॅनेटोरियम आपण तयार केलेले आहे. आता प्रत्येक 10-15 दिवसाला हे नशेची अड्डेचे जे आहे उद्ध्वस्त करून त्या स्मार्ट काही ना काही प्लेग्राऊंड, गार्डन, स्कूल, कार्यालय आम्ही त्या ठिकाणी उभं करतो. तर 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करून योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो व भारतीय योग संस्थान छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 21 जून रोजी बॉटनिकल गार्डन यनाट सिडको छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉक्टर भागवत कराड आणि डॉक्टर कल्याणराव काळे, युवा उद्योजक अजिंक्य अतुल सावे, MGM महागामी सांस्कृतिक संस्थेच्या पार्वती दत्ता, बँक ऑफ बडोदाचे प्रादेशिक प्रबंधक किशोर बाबू, उपप्रादेशिक प्रबंधक अतुल शिर्के, भारतीय योग संस्थेचे उपप्रांत प्रधान डॉक्टर उत्तम कळवणे, विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर, विभागीय मंत्री आनंद अगरवाल, जिल्हा प्रधान भाऊ सुरडकर, वर्षा देशपांडे, कैलाश जाधव, सुरेश शेळके, विद्या ताकसांडे, वैजनाथ डोमाळे, श्रीकांत पत्की आदी उपस्थित होते. यावेळी योग मार्गदर्शन, योग प्रात्यक्षिक, योग प्रश्नमंजुषा आदींचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन माधुरी चव्हाण यांनी केलं, तर आभार प्रदर्शन शिवाजी गायकवाड यांनी केलं. कार्यक्रमात कैलास जाधव यांनी योगसंबंधी प्रश्न विचारून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. भारतीय योग संस्थानाच्या निर्मला कोकणे, विद्या राऊत व सरस्वती गायकवाड यांनी साधकांकडून वेगवेगळे योग प्रात्यक्षिक करून घेतले. यावेळी जय हिंद ग्रुप, योगासन ग्रुप, SP ग्रुप, आबा बाबा ग्रुप, सहयोग ग्रुप आदींचे साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप पवार, प्रीती पवार, शरद सादिगले व भारतीय योग संस्थान शाखा छत्रपती संभाजीनगरचे अधिकारी, पदाधिकारी व साधक यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा परिषदेच्या वतीने योग दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात आज सकाळी 6:45 वाजता योग दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पतंजली योग प्रशिक्षक डॉक्टर विजय काथार, शिवाजी साकले, अशोक दारकुंडे यांनी योगाबाबत मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखवली. उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचं अनुकरण करून प्रात्यक्षिके केली. हा योग दिन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश पाटील, क्रीडा विभागाचे शिंदे व कर्मचारी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद उद्यान हडको येथे बसवण्यासाठी बेंचची संख्या वाढवण्याबाबत यावी यासह विविध मागण्यांसह सुधार योग निसर्गप्रेमी मित्र मंडळ समितीच्या वतीने मनपा प्रशासनाकडे एडीएनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शहर सुधार योग निसर्गप्रेमी मित्र मंडळ समितीच्या वतीने योग दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वामी विवेकानंद उद्यान हडको येथे सकाळी योग दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं. यावेळी समितीचे अध्यक्ष NP दराडे, सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते विचारवंत गभा पिंजरकर, कोषाध्यक्ष NJ गिरी, म्हाडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर, दाभाडे, राऊत आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी, योगा ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सॲप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते. यावेळी स्वामी विवेकानंद उद्यानात काही सुधारणा करण्याची मागणी उद्यानप्रेमींच्या वतीने मनपा प्रशासनाकडे एडीएनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असल्यामुळं अत्यंत आनंदाचं आणि वातावरण
हर्षभरित वातावरण असं आहे आणि आपण या विवेकानंद उद्यानामध्ये तो आपण आज योग दिन साजरा आपल्या निसर्ग मित्र मंडळातर्फे करत आहोत। हा एक आनंदाचा दिवस आहे। त्यानिमित्ताने आपण एक निवेदन सादर केलेलं आहे आणि गार्डनमध्ये चांगल्या सुखसुविधा वाढाव्यात त्या अनुषंगाने हे निवेदन आपण आता लवकरच कमिशनर आणि आमदार साहेबांना सादर करणार आहोत। आणि या योग दिनाच्या निमित्ताने मी सर्व उद्यानप्रेमी आणि योग करणाऱ्या आमच्या मित्रांना शुभेच्छा देतो। त्यांचं दीर्घ आयुष्य लाभतो, आनंदी राहो, हसत राहो, हसत खेळत राहो आणि आयुष्य असंच हसत खेळत राहो हे मी शुभेच्छा व्यक्त करतो। या अनुषंगाने विवेकानंद उद्यान हे वर्षभर 365 दिवस हिरवगार राहावं, त्याला पाणी मिळावं आणि त्याचं पाणी जे पाईपलाईन केलेली आहे ती सलीम अली गार्डनमधून केलेली आहे आणि ठिकठिकाणी पाईपलाईन खराब झालेली आहे, कुजलेली आहे। त्या निमित्ताने आम्ही निवेदन तयार केलेलं आहे आणि नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी आमदार साहेब प्रदीप जयस्वाल साहेब यांनी आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे। त्या अनुषंगाने निवेदन तयार केलेलं आहे। तसंच त्या पाईपलाईनबरोबर या ठिकाणी बेंचेस फार कमी आहेत। दुसऱ्या नंबरचं उद्यान हे औरंगाबाद संभाजीनगर शहरातलं, तर या ठिकाणी बेंचेससुद्धा आवश्यक आहेत त्या ठिकाणी। त्याचबरोबर तर नवीन जिम्स आणि विशेषतः महिला वर्गासाठी आपण या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि तसेच इतर आणखी 2-3 मागण्या करून हे उद्यान आपल्या सर्व उद्यानप्रेमीसाठी वर्षभर आनंद कसा देत राहील, हर्ष कसा देत राहील याचा प्रयत्न आपण या ठिकाणी कर। संपूर्ण योग प्रेमींना हार्दिक शुभेच्छा देत असताना स्वामी विवेकानंद गार्डन हा जसा दराडे साहेबांनी सांगितलं की शहरातला 2 नंबरचा मोठा गार्डन आहे आणि विशेष म्हणजे या गार्डनमध्ये येणारा प्रत्येक गार्डन प्रेमी हा माझा गार्डन म्हणून याकडे लक्ष देत आहे। विशेषतः या वर्षापासून तर इथल्या गार्डन प्रेमींनी आपल्या जन्मदिनानिमित्ताने आपल्या कुटुंबातील सदस्यासह त्यांनी झाडं लावण्याचा एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे। सोबतच आपल्या सत्संग यांनी सुद्धा 2000 झाडाची लागवड करून 3 वर्षापासून झाडं जोपासलेले आहेत। सलीम अली गार्डनमधनं जे पाणी येत असतं त्या 2 मोटारी असतात, त्या 2 मोटारीमध्ये बऱ्याच वेळेला बिघाड होत असतो। त्या बिघाडामुळे इकडं पाणी देता येत नाही, त्यामुळे झाडं सोकतात। अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे, मागणी आहे की इथे 10,000 लिटरची पाण्याची टाकी असावी, जेणेकरून आपल्याकडे साठा असला म्हणजे तो केव्हाही देता येईल आणि झाडं सोकणार नाही। त्याचसोबत इथे एक वॉचमनची गरज आहे। सगळ्या लोकांनी मागणी केलेली आहे की जे काही वॉचमन आहेत ते कमी प्रमाणात आहेत, त्यांची संख्या वाढवण्यात यावी, त्यांना युनिफॉर्म वगैरे देण्यात यावा आणि सोबतच हे जे काम केलेलं आहे ट्रॅकचं मागच्या वेळेला त्यामध्ये निकृष्ट दर्जाचं म्हणा किंवा कसं तरी म्हणा, पण ते गेल्या 5-6 महिन्यामध्ये त्याचे सगळे गट्टू पडलेले आहेत। आता सध्या इथे काम चालू आहे महानगरपालिकेच्या वतीने, त्याच कामामध्ये हे काम करण्यात यावं। त्याचप्रमाणे समोर आपल्याला 200-300 झाडं लावायची आहेत, तर गार्डनच्या समोरच्या साईडला पाटील साहेबांशी मी परवाला बोललो बुलेट ट्रेनच्या उद्घाटनाच्या वेळेला की ते सुद्धा गट्टू तिथे लावण्यात यावे, जेणेकरून वाहनं आतमध्ये येणार नाहीत आणि झाडं सुरक्षित राहतील। तर ह्या सगळ्या मागण्यांकडे लक्ष द्यावं। यामध्ये अनिल पोलकटजींनी एक विशेष लक्ष घातलेलं आहे। त्यांच्यासोबत आम्ही आदरणीय प्रदीप जयस्वाल साहेबांकडे ह्या काही मागण्या घेऊन जाणार आहेत, त्या नक्कीच पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे। सगळ्या अगदी अधिकाऱ्यांना फक्त सगळ्यांना हात जोडून हीच विनंती आहे की आपण हजारो करोडो रुपये दवाखान्याकरता खर्च करता तरी बाबा हो, परंतु आमच्या ह्या निसर्गप्रेमी गार्डनाला थोडा खर्च करा आणि आमचं आयुष्य विदाऊट एनी मेडिसिन आनंदाने जगण्याची आपण कृपा करा, एवढंच आमची नम्रतेनं अगदी आत्मीयतेनं आपल्याला विनंती आहे। समाजाची फसवणूक आत्ताच महाराष्ट्रातील सरकार करतोय, भाजप करत आहे। आमच्यातून गेलेले गद्दार किंवा राष्ट्रवादीतून गेलेले अजित पवार हे महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। घोळ म्हणण्यापेक्षा फसवणूक सुरू आहे, कारण सरकार मराठ्यांना वेगळं सांगतंय, ओबीसींना वेगळं सांगतंय आणि समाजामध्ये तोही सरकारच निर्माण करते अशा प्रकारची स्थिती आहे। बिहारचा निकाल लागलाय, 65% रद्द केलं हायकोर्टाने बिहारच्या।
महाराष्ट्रात यांनी मराठ्यांना जास्त आरक्षण जे दिलेलं आहे हे आम्ही सातत्यानं म्हणतो की न्यायालयात टिकणार नाही, एक ती बाब आहे. आणि इकडे ओबीसींना वेगळं सांगायचं, एकीकडे मराठ्यांना येऊन मोठ्या प्रकारे सगळे सोयरेचा मोठ्या प्रकारचा आदेश काढायचा, आणि ही सगळी फसवणूक समाजाची आत्ताचं महाराष्ट्रातलं हे सरकार करतंय. भारतीय जनता पार्टी असेल, आमच्यातले गेलेले गद्दार असेल, राष्ट्रवादीचे अजितदादा असतील, हे सगळे मिळून एक प्रकारे महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करतात. एवढंच मला वाटतं. मराठ्यांना सांगितलंय की सगळे सोयरे आम्ही तुम्हाला देऊ, तुमचं काही नुकसान होणार नाही, आणि ओबीसींना सांगतायत की तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार. मी सांगितलं ना, ही फसवणूक करतात दोन्ही घटकाची. जात शब्द नाही वापरणार, दोन्ही जे घटक आहेत, ओबीसी असेल किंवा मराठा असेल, त्या दोन्ही घटकांचं राज्य सरकार फसवणूक करतात. कसं होणार ते सांगावं. तर मराठ्यांना देणार असेल निघून जाणार नाही तर कसं होणार ते सांगितलं पाहिजे. जाणार नसेल तर कुठून देणार मराठ्यांना हे सांगितलं पाहिजे. सरकारने याच्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. फार लांब जायची गरज नाही. बिहारच्या 65% बिहार सरकारने घेतलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने तिथल्या हायकोर्टाने रद्द केलेलं आहे. आणि आम्ही सगळेच वारंवार सांगतात, घटनेमध्ये दुरुस्ती लोकसभेनं, राज्यसभेनं, संसदेनं एकत्रित निर्णय घेतल्याशिवाय आरक्षणाची टक्केवारी वाढवायचा 50% जाण्याचा निर्णय सरकारने घेण्याची गरज आहे, म्हणजे संसदेने घेण्याची गरज. ज्यावेळेस संसद अशा पद्धतीनं कायदा करेल त्याच वेळेस अशा प्रकारचं आरक्षण वैध ठरेल. नाही तर 50%च्या वर दिलेलं कोणतंही आरक्षण असो, कधी याचं काय होईल याचा भरोसा नाही. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा एडीएन न्यूज. संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या आमरण उपोषणाची सरकारने दखल न घेतल्याने ओबीसी बांधव संतप्त झाले आहेत. शुक्रवारी सलग 5व्या दिवशी करमाड येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी बांधवांचा तालुक्यातील करमाड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे. याच उपोषणाला पाठिंबा म्हणून करमाड येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची लवकरात लवकर दखल सरकारने घेण्यात यावी अशा अनेक मागण्यांना घेऊन हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय.
गुरुवारी पैठण तालुक्यातील देवगाव फाट्यावर सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. तर बुधवारी केस तालुक्यातील हजारो ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे रवाना झाले. शिरूर तालुक्यात हाकेच्या समर्थनार्थ बुधवारी कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील शृंगारवाडी येथे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केलं. केस तालुक्यातून हाके यांच्या आंदोलनासाठी 1,11,000 रुपयांची मदत करण्यात आली. ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या आमरण उपोषणाची सरकारने दखल न घेतल्याने ओबीसी बांधव संतप्त झाले आहेत. तर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी भवन येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखलफेक आंदोलन करून रोष व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पक्षाचे प्रमुख मुख्य कार्यालय गांधी भवन शहागंज येथे भाजपा सरकार विरोधात शुक्रवारी रोजी चिखलफेक आंदोलन करण्यात आलं. राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरुण, गरीब व सामान्य जनतेच्या विरोधात असा आरोप करत सरकारचा निषेध म्हणून केंद्र आणि राज्य सरकार प्रतिकात्मक पुतळ्याला पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखलफेक आंदोलन करण्यात आलं. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष विलास बापू अवताडे, प्रभारी ॲडव्होकेट मुजाहिद खान आदि पदाधिकारी उपस्थित होते. वो शहर कांग्रेस कमेटी की तरफ से महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी ने जो हमको सूचित किया था कि भाजपा सरकार के विरोध में चिखलफेक आंदोलन करना है, इसलिए हम आज कांग्रेस कमेटी की तरफ से औरंगाबाद शहर छत्रपति संभाजीनगर में चिखल आंदोलन फेंक किया है. यहाँ पे हमारे सभी प्रदेश के लोग, फ्रंटल सेल विभाग के कांग्रेस के पदाधिकारी, नेतागण उपस्थित है, क्योंकि ये महायुति सरकार ने ये नीट में जो घपला की है, जो भ्रष्टाचार किया है, उसके वजह से बच्चों के लिए काफ़ी उनका नुकसान झेलना पड़ा है. इसलिए हम इस सरकार का निषेध करते हैं शहर कांग्रेस कमेटी की तरफ से, क्योंकि ये सरकार जाति धर्म में तेढ़ निर्माण करने का काम ये सरकार कर रही है. इसलिए आने वाले विधानसभा में हमें ये सरकार को नीचे खींचना है और वहाँ पर महाविकास आघाड़ी की सरकार बनाना है. सिल्लोड येथे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गवासी दादासाहेब पालोदकर यांचा जन्मशताब्दी महोत्सव विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला आहे. स्वर्गवासी दादासाहेबांच्या जन्मशताब्दी महोत्सव निमित्त सिल्लोड येथे सकाळपासूनच विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, शेखर भाकरे यांचे भारूड असे विविध सामाजिक आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी शहरातील स्वर्गवासी दादासाहेब पालोदकर मार्ग प्रियदर्शनी चौक येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ नाना बागडे, माजी मंत्री नामदेवराव गाडेकर, माजी आमदार केशवराव अवताडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथरीकर, महंत ओंकारगिरी महाराज, महंत सदाशिव शास्त्री, महंत दयानंद महाराज, महंत कृष्णगिरी महाराज, महंत नामदेव महाराज, जगन्नाथ पाटील काळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजू राठोड, डॉक्टर दत्तात्रय पाथरीकर, विकास अवताडे, युवा नेते अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, व्हॉइस चेअरमन किरण पाटील डोणगावकर, रवींद्र महाराज महाले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, सूत्रसंचालन प्रशांत जोगी यांनी केलं, तर शेवटी रामदास पालोदकर यांनी उपस्थितांचं आभार मानलं. हे दादासाहेबांवर खरा प्रेम करणारा एक माणूस खऱ्या पाण्यातून या आमच्या माता भगिनी ज्या बहिणी बसलेला पाहिजे, दाखवायला पाहिजे का एक झाड मी जरूर लावणार. पण भव्य पुतळे आपण आपल्या शहरामध्ये उभारू याचीही कार्यक्रम 4 लोकांनी ठेवलेला आहे. माझा चेहरा आहे कारण ते ऐकायचं त्यावेळेला ठराविक वेळेला ऐकलेलं, तर सगळ्या वेळेला आपलं दाखिले जिले जिंदगी तू खुशी की तलाश न कर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार मतदानाचा दिला तो खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये यावेळेला बसवला.
तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या समवेत विकास कामांची सद्यस्थिती व या कामांची वस्तुस्थिती समजून घेण्याबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली आहे। महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विविध विकास योजना, विकास कामांची सद्यस्थिती व या कामांची वस्तुस्थिती समजून घेण्याबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली। यामध्ये शाळा, गुंठेवारी, स्वच्छता, पाणी पुरवठा, हॉस्पिटल व घरकुल सुविधांबाबत प्रशासन पातळीवर सुरू असलेल्या विकास प्रक्रियांविषयी अंबादास दानवे यांनी माहिती घेतली। या प्रसंगी बैठकीस महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत, माजी महापौर त्र्यंबक तुपे, नंदकुमार घोडेले, महानगर प्रमुख राजू वैद्य व नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते। तर दरवर्षीप्रमाणे सजून सवरून पूजेसाठी महिलांनी गर्दी करत शहरातील विविध भागात, ग्रामीण भागातही शुक्रवारी मोठ्या उत्साहात वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। शहरातील विविध भागांसह ग्रामीण भागातही गुरुवारी मोठ्या उत्साहात वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सजून सवरून पूजेसाठी महिलांनी गर्दी केली होती। यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू वाण देऊन वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। महिलांनी वडाची प्रतिमा किंवा रोप आणून पूजन केलं, तर काहींनी आपल्या घराजवळच असलेल्या वटवृक्षाची पूजा करून व्रत अर्चनाचा संकल्प केला। त्यानंतर देवतांचे आवाहन करून दूध, दही, मध आणि साखर यांचं मिश्रण असलेलं पंचामृत अर्पण केलं। तसेच पाणी अर्पण करून हळद, कुंकू, फुले, फळे अर्पण केले। यावेळी धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करून प्रसादाचं वाटप केलं। पारंपरिक वेशभूषेत घराबाहेर नातेवाईक, मैत्रिणींना भेटता आल्यामुळे काही महिलांना सेल्फी आणि व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही। वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक सण असून यमाकडून सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते। तो दिवस म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा अशी आख्यायिका सांगितली जाते। पतीच्या रक्षणाकरिता तसेच जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणूनही वडाच्या झाडाची पूजा केली जाते। पर्यावरणाच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष आहे। त्याकरिता कृतज्ञता व्यक्त करणे हाही एक पूजेचा हेतू आहे। शहर आणि जिल्ह्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता। पवित्र हज के दौरान वहां गए हुए लोगों की तबीयत के बारे में कुछ अफवाहें फैलाई जा रही है और इसी को लेकर एडियन उर्दू न्यूज़ के एडिटर अजहर सिद्दीकी ने मक्का मुकर्रम शहर से सीधे बातचीत की है और इस बारे में जायजा लिया है। मक्का से अफवाहों पर यकीन न करने की अपील उन्होंने की है। एडियन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। नाजरीन, जैसा कि आप जानते हैं कि हज 2024 मुकम्मल हो चुका है। 5 दिन मीना, अरफात और मुज़दलिफ़ा में गुजारने के बाद हुज्जाज इकराम अपने होटलों में वापस आ गए हैं। लेकिन औरंगाबाद और महाराष्ट्र में सोशल मीडिया पर यह अफवाहें चल रही हैं कि हुज्जाज को बहुत तकलीफ़ हुई और काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ा और कई अमवात तो हुए हैं, लेकिन वो फितरी तौर पर चंद इंतकाल हुए हैं। लेकिन यहाँ पर कोई ऐसा नाखुशगवार बहुत बड़ा वाक़या नहीं हुआ है। आज हमारे साथ है जनाब डॉक्टर ज़हीर साहब मुंबई से। वो आपके सामने अपने ख़यालात पेश करेंगे कि किस तरीके से उनके 5 दिन के अरकान हुए और कैसा उनका यहाँ का इंतज़ाम रहा। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। जी, मेरा नाम डॉक्टर ज़हीर है। मैं अल्लाह ने अल्हम्दुलिल्लाह तौफीक दी इस मुबारक सफ़र के लिए और अल्हम्दुलिल्लाह ये 5 दिन भी बहुत अच्छे गुज़रे। इस मरतबा ये मेरा पहला हज था, तो हज किरान के लिए बहुत सारे साथियों ने जो है मशवरा दिया, उलमा ने भी मशवरा दिया, तो इसलिए अल्लाह ने तौफीक दी और हज किरान ही किया है। और करीब 10 दिन हमने एहराम बांध के रखा, तो कोई बहुत बड़ा मसला नहीं है। और दूसरी चीज़ ये है कि जिस सफ़र पे हम आए हैं, इस तरह तो दीन में कहा जाता है कि सफ़र क़िताअतुम मिनन नार, कि एक कोई भी सफ़र है वो आग का एक टुकड़ा है। लेकिन ये सफ़र जो है, जो ये मोहब्बत वाला सफ़र है, अल्लाह और उसके रसूल की मोहब्बत में हम लोग यहाँ आते हैं और इसमें हम और दे रहे हैं, बोले चना बचा थोड़ा खाओगे, हिसाब से नहीं आए हैं। यहाँ पे हम जो आए हैं ये अल्लाह और उसके रसूल की मोहब्बत में आए हैं और इस सफ़र में थोड़ी बहुत अगर तकलीफ़ हम बर्दाश्त कर लेंगे तो इंशाल्लाह उसका अजर अल्लाह बहुत ज़्यादा देगा। दूसरी चीज़ है कि फ़ितरी तौर पर हर इंसान ये चाहता है कि हमें आसानी मिले,
तो जाहिर सी बात है इतना बड़ा हुजूम अगर 19-20 लाख या 20-25 लाख लोग जो है एक साथ में एक जगह जमा होंगे तो उसमें थोड़ी दिक्कतें तो आएंगी। तो वो एक थोड़ी दिक्कत है कि भाई इतने बड़े हुजूम को कंट्रोल करना, फिर उस हिसाब से उनका इंतज़ामात करना, तो वो सऊदी गवर्नमेंट ने बहुत अच्छे से किया है माशाल्लाह। वन वे सिस्टम रखा है ट्रैफिक का, उसमें थोड़ी दिक्कतें हमें हुई कि हमें ज़्यादा चलना पड़ा जिसकी हमें आदत नहीं है, लेकिन ये था कि उसमें कंट्रोल रहा क्योंकि जो जितनी अमवात हुई हैं जैसा कि भाई ने बताया, तो वो अमवात जो हैं कुछ लोग तो उम्र दराज लोग हैं, कुछ लोग ये ऐसे थे कि जो ज़्यादा चल नहीं पाते थे, और कुछ लोग ऐसे थे कि जो हीट स्ट्रोक की वजह से, हालांकि इंतज़ामिया की तरफ से भी और हज कमेटी की तरफ से भी ये ऐलान बार बार होता रहा है कि जो ज़्यादा सूरज सनशाइन का टाइम है उसमें बाहर ना निकले, क्योंकि 11 बजे से 4 बजे तक कुछ उन्होंने वो नोटिस दिया था हीट वेव का। तो उसके बावजूद भी लोग अपनी मोहब्बत में उस चीज़ में निकले हैं, तो उसमें थोड़ी बहुत चीज़ें हुई हैं। बाकी रहा मसला कि कुछ लोग जो है उसमें परेशान हुए उम्र दराज होने की वजह से और ज़्यादा ना चल पाने की वजह से, तो उसमें थोड़ी दिक्कत हुई। लेकिन ये ठीक है कि एक्सपेक्टेड है, हम किसी और जगह भी सफ़र में जाते तो कुछ ना कुछ हमें दिक्कत होती ही है, लेकिन अल्लाह के लिए अगर एक सफ़र में थोड़ी सी दिक्कत बर्दाश्त कर लेंगे, ये तो कुछ हुई नहीं। मैं तो कहता हूँ कि बहुत अल्हम्दुलिल्लाह आफ़ियत रही, आफ़ियत से हमारा 5 दिन मिना में भी गुजरा, अरफात में भी बहुत अच्छा इंतज़ाम था माशाल्लाह, टेंट भी अच्छे थे, दोनों जगह एसी वाले टेंट थे। थोड़ी सी ऊंच नीच अगर हम बर्दाश्त कर लेंगे तो इंशाल्लाह बेहतर रहेगा। और ये अल्लाह से दुआ करें, गवर्नमेंट ऑफ सऊदी अरेबिया जो है वो तो अपनी तरफ से पूरी कोशिश कर रही है, यहाँ तक कि मिना में अभी रूम्स भी बनाए जा रहे हैं। पिछली बार एक वीडियो हमने देखा, उसमें 5-5 माले की बिल्डिंग्स बनाई जा रही है ताकि हुज्जाज इकराम के लिए टेंट के बजाय वो बिल्डिंग्स में इंतज़ाम किया जाए। तो वो एक अपनी तरफ से जो बेहतरी हो सकती है, लेकिन हम चूँकि इंसान हैं फितरी तौर पर हम थोड़े सा सब्र कम होता है, इसलिए जल्दबाज भी होते हैं, तो इसलिए थोड़ा बहुत जो है चीज़ें सोशल मीडिया पे हम बहुत जल्दी डाल देते हैं। हालांकि ये मुकाम और ये सफ़र ऐसा है कि इसमें सोशल मीडिया हो या इसमें कैमरा हो या बाकी चीज़ें हो, इससे इज्तनाब करना ज़्यादा बेहतर रहता है कि अल्लाह को राज़ी करने आए हैं, अल्लाह के रसूल को राज़ी करने आए हैं, तो इसमें हम वो चीज़ें इस्तेमाल ना करें जिन चीज़ों से अल्लाह नाराज़ होते हैं। जी शुक्रिया। तो जी अल्हम्दुलिल्लाह। हमारे साथ है हाजी नदीम साहब, कटकट गेट औरंगाबाद। देखिए उन्होंने भी अपना हज मुकम्मल कर लिया है और वो किस तरीके से उनके 5 दिन गुजरे वो अपने ख़यालात का इजहार आपके सामने कर रहे हैं। हज के बारे में बहुत सारी अफवाहें उड़ाई जा रही है कि हज के अंदर बहुत सारी अमवात हुई है, ऐसा बताया जा रहा है। सऊदी गवर्नमेंट पर इल्ज़ाम लगाया जा रहा है कि इंतज़ाम बरोबर नहीं थे। अगर हमारे पास एक छोटा सा फंक्शन रहा, कुछ शादी वगैरह, तो हम कई दावती को बगैर खाने और बगैर पानी के भेज देते हैं। ये तो हज इतना बड़ा मुकाम है और हज नाम ही तकलीफ़ों का है, तकलीफ़ें उठाकर ही हज करना है। इतना अच्छा इंतज़ाम किए ये लोगों ने, बहुत अच्छा इंतज़ाम किए, लाखों लोग थे और उसमें कोई तकलीफ़ नहीं आने दिए। खाने का माशाल्लाह बहुत अच्छा इंतज़ाम था, बहुत अच्छा नज़म था, हर चीज़ का बहुत अच्छा नज़म था। और पानी का तो हर जगह जगह ये लोगों ने, और खाने का भी इंतज़ाम किए। आम शहरियों ने, आम अरबी लोगों ने अपनी तरफ से भी ये किया, गवर्नमेंट ने भी अपनी तरफ से की, खाने का पीने का, और इतनी हेल्प किए, बहुत हेल्प किए। नहीं तो बहुत मुश्किल हो जाता था क्योंकि 30 लाख से ऊपर पब्लिक है। बहुत अच्छा इंतज़ाम रहा, सब इंतज़ाम अच्छा रहा, खैमे में खाने का पीने का, ट्रेन का, बसेस का, हर चीज़ का इंतज़ाम ये लोगों ने रखा था। और जो लोगों को खैमों में जाने के लिए परेशानी हो रही थी वो इसलिए हो रही थी कि लाखों लोग जो है तो जमरात की तरफ पत्थर मारने के लिए जा रहे थे। इस वजह से जिन लोगों ने जमरात में पत्थर मार चुके थे तो उनको अपने खैमों में वापस जाने के लिए अलग से रास्ता दिया गया था, वो घुमा कर दिया गया था बड़ा रास्ता, क्योंकि एक साथ जो है तो आप लाखों लोग एक साथ आमने सामने से नहीं गुजर सकते, इसलिए कोई हादसा ना हो जाए, इसलिए ये इक़दाम सऊदी गवर्नमेंट ने उठाई थी। और हम सऊदी गवर्नमेंट की सताइश करते हैं कि उन्होंने बहुत बहुत अच्छे इंतज़ाम किए हैं। बाकी हम इतना ही कहेंगे कि कोई दूसरी अदर कंट्री सऊदी कंट्री की बराबरी नहीं कर सकती।
आप बिल्कुल ये जहन से निकाल दो। जो व्हाट्सएप पर जो न्यूज़ों में चल रहा है वो बिल्कुल गलत है। हाँ, इंतकाल हुए, इससे इसका कोई मतलब नहीं है। इंतकाल हुए वो उसकी बात अलग है, यानी इंतकाल कोई एक्सीडेंट भी नहीं हुए, वो एक कुदरती मौत थी जो आना थी, बरहक थी, वो लोगों का इंतकाल हुआ है। तो उस पर सऊदी गवर्नमेंट पे ब्लेम हम नहीं लगा सकते। बहरहाल सऊदी गवर्नमेंट के बहुत अच्छे इंतज़ाम रहे हैं, चाहे वो हरम हो, चाहे मीना हो, अरफात हो, मुजदलफा हो, जो भी हो, हर सेक्टर में सऊदी गवर्नमेंट ने बहुत अच्छा काम किया है। अस्सलाम वालेकुम। देखिए, हज मुकम्मल हो चुका है, हज 2024। तमाम हुज्जाज इकराम अपने अपने होटल्स में आ चुके हैं मक्कतुल मुकर्रमा में। अब हमारे साथ है मक्कतुल मुकर्रमा के साथी जनाब अली भाई साहब, जो जिनका ताल्लुक़ कटकट गेट औरंगाबाद से है। तो हम आइए उनसे जानते हैं कि उनके ये 5 दिन कैसे रहे, और क्या जैसी अफवाहें चल रही है कि कई तकालीफ का और कई मुसीबतों का सामना करना पड़ा, पानी की कमी थी, खाने की कमी थी, या रास्तों के अंदर कोई रहनुमाई नहीं कर रहा था। तो देखिए हकीकत क्या है, हम जानते हैं जनाब अली भाई साहब से, जो कि आज हमारे साथ हाजी अली भाई साहब मौजूद है। सोशल मीडिया पे जो चल रहा है कि बहुत तकलीफ हुई, ऐसे परेशानी हुई, वैसी परेशानी हुई। अब भाई हज नाम ही है मशक्क़त का, तकलीफ़ का। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ने तमाम अरकान बहुत अच्छे कराए, और कुछ लोगों को तकलीफ़ हुई, इसमें ज़्यादातर ज़ईफ़ लोग थे। और अब रही हज कमेटी ऑफ इंडिया की बात, उन लोगों ने सऊदी हुकूमत को ये बताना चाहिए, या फिर जैसे सऊदी हुकूमत ने भी इसके अंदर कुछ ना कुछ थोड़े चेंजेस लेके आना चाहिए। माशाअल्लाह वैसे तो अरफात में उन लोगों ने बहुत अच्छा कर दिया, ख़ाइमे बनाकर हर कंट्री के लोगों को अपने अपने ख़ाइमे के अंदर, और उसके बाजू में आप वहाँ दुआ करिए। और अगर आप में ताकत क़ुव्वत है तो आप निमरा मस्जिद जाइए और जबल रहमत जाइए, नहीं तो अपने ख़ाइमे में आराम करिए। और जो दुआ का वक्त है, जैसे जैसे है आप वहाँ बाहर निकल के खुले आसमान के नीचे दुआ भी कर सकते हैं। ऐसे ही मुजल्फा में भी बहुत अच्छा इंतज़ाम रहा अल्हम्दुलिल्लाह। बाकी कोई तकलीफ़ वगैरह इतनी बड़ी नहीं थी कि जिसको सोशल मीडिया पे आज इतना बता दिया जा रहा है कि बहुत तकलीफ़ हुई, बहुत परेशानी हुई। बाकी अल्हम्दुलिल्लाह मैं अपनी बात ख़त्म करता हूँ। नाज़रीन, देखा आपने कि किस तरीके से हुज्जाज इकराम ने सन 2024 का हज मुकम्मल कर लिया है, और तमाम ये हुज्जाज ने बताया कि सऊदी हुकूमत और मरकज़ हुज्जाज कमेटी इंडिया के इंतज़ामात बेहतर थे। हाँ, कुछ लोगों को तकलीफ़ हुई, कुछ अमवात हुई, लेकिन ये अमवात फितरी तौर पर थी। इस तरीके से हमने एक जायज़ा लिया और तमाम हुज्जाज इकराम से हमने बातचीत की। यकीनन आपको कुछ तस्कीन हो गए होंगे कि हमारे हुज्जाज जो औरंगाबाद से गए हुए हैं और जो मराठवाड़ा से गए हुए हैं वो महफूज है। इंशाअल्लाह जो है तो सबकी सेहत अच्छी रहेंगी, ऐसी उम्मीद है, और हुज्जाज अपने बाकी अय्याम मुकम्मल करके अपने वापस आएंगे। एडीएन के लिए ख़ास रिपोर्ट, एडीएन उर्दू एडिटर सिद्दीकी मोहम्मद अजहर, मक्कतुल मुकर्रमा। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शहरात ज्या ज्या ठिकाणी नशेंचे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी स्मार्ट शाळा, उद्यान, कार्यालय थाटली जाणार, मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचे प्रतिपादन। सरकार मराठ्यांना वेगळे सांगत आहेत आणि ओबीसींना वेगळे सांगत आहेत। समाजांमध्ये दुरी सरकार निर्माण करत असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।